चल सही झालं बेटा. एक चप्पल खाली फेकली. माजरीचं पिल्लू आलं होतं यानं फेकली. कपडे कपडे झाले नुसतं. चल बाय हे की काय पप्पा तो येते पप्पा गुरु हे घे सँडल घाल. राहू द्या आता वेळ होईल तिला. पहिले हे घेऊन द्यायचं. जा बेटा बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा सर्व मजेत. मी पण एकदम मजेत आहे. आता मागं काही पाहू नका. मागं आता असंच दिसणार आहे तुम्हाला. 2 दिवस झाले पाऊसच नाही आहे. 2 दिवसापासून हेच आहे काय म्हणते ऊन आहे खूप. पण मधातच एक असं थोडंसं पाणी येते आणि मग चाललं जाते. म्हणून मग कपडे पण मी घरातच वाळू घातले. आताही ऊनच आहे काय करा. तर असं आहे. सई गेली शाळेत आणि गुरुची ॲडमिशन अजून झालीच नाही. आता ॲडमिशन होईन गड्याची. तर आता काय बोला. तर आता मी चला फ्रेश होऊन जातो. पटापट स्वयंपाक करतो. आणि आता मी कसं शेड्यूल चेंज केलं. 10च्या अंदर स्वयंपाक झाला पाहिजे म्हणजे मग 11-12 वाजतापासून मी माझ्या व्हिडिओच्या कामाला लागतो. आता मी लावणार आहे. काय लावणार आहे मी आता. मी कशाला हरिकली मी कशाला हरिकली. हे माहितीये का मित्रांनो. हे स्विमिंग साठी हरिकलाल आहे हे. आता मी स्विमिंगला जाणार आहे. स्विमिंगला गेल्यानंतर आता हे कधी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप जिंकून येते. आता हे महासमुद्रामध्ये पोहायला जाते. आता तसं नाही हो मित्रांनो. तुला असं वाटतं का मी तुला कुठं बाहेर नेलं की तुला समुद्रात टाकून दे म्हणून. नाही तसं नाही. आम्ही आता लोणावळ्याला गेलो होतो माहितीये. आणि मग आता मी चाललो गोव्याला. गोव्याला तर तुम्ही मागच्या वर्षीपासून येऊन राहिले बोले काय माहीत नाही ते की नाही. तर तिथं आहे की नाही होता स्विमिंग पूल. काय म्याऊ हा थांब देतो. या म्याऊला दूध द्यायला लागते. तर ना तिथं नुसतं मी अशी चाबक डुबकच केलं. मला काही स्विमिंगच नाही येत. म्हणून मी आता स्विमिंग क्लास लावणार आहे. ॲक्च्युली स्विमिंग लावण्याचा मोटिव्ह हा आहे की थोडंसं व्यायामही होते. तशी मी सकाळी थोडंसं आता व्यायाम करत असतो. पण कारण माझा 6 ते 7 माझा योगा क्लास असते आणि पॉसिबल नाही होऊन राहिलं कारण सईची शाळा आहे आणि थोडासा झोपेचाही माझा प्रॉब्लेम आहे. पण आता मी लवकर उठून राहिली. आता झालं माझं आता कवर. आणि म्हणून की बा सकाळी आपण योगा करायचा घरी आणि मग स्विमिंग करायची. आणि मग आता आम्ही गोव्याला गेल्यावर मग मी मस्त मस्त स्विमिंग करून हो मी मस्त मस्त स्विमिंग करून मग गोव्याला गेल्यावर स्विमिंग पूलमध्ये आहे ना. आईच्या घरी होती तर मम्मी पप्पा जवळ पहिले मी जिद करत जा. मग आता नवरा आहे ना एवढा मोठा. तर आता आम्ही कुठे चाललो माहिती आहे का. मला स्विमिंग कॉस्ट्युम घेऊन येते. आता मग मी स्विमिंग करायला जाणार आहे ना सोमवारपासून. तर पहिले शिकणार आणि मग जाणार. मग हे म्हणे जेव्हा गोव्याला घेऊन जाणार तर मग मी स्विमिंग टँकमध्ये डुबकी मारणार. चला काही नाही आहे बा. चला बा एक व्यायाम होऊन जाते आणि आपल्याला स्विमिंगचा आनंद घेता येते. पहिले प्रशिक्षण घेणार आहे मी लेडीज कोचकडनं है ना. नंतर मग यांना येते. यांना तुटी स्विमिंग येते. मग हे कम्प्लीट स्विमिंग करा. मग आम्ही फॅमिली पास काढून मग आम्ही सगळेजण सोबत जाऊ याच्यासाठी. तर पाहू आता काय स्विमिंग कॉस्ट्युम घेऊन देते तुम्हाला. चला काय म्हटलं ते चष्मा आणि टोपी पण सांगितलं ना सरांना. बाबा आता तुला आता एकदम म्हणजे नवरीच सजावं लागेल ना आता. चष्मा टोपी. आता हरिकलाल पण आता आहे. आता पाहतो किती रेग्युलर किती जातं त्याला महत्वाची गोष्ट आहे. एक्सेल आहे ना. नाही याची साईज वेगळी येते. हा येऊन कलर का डबल एक्सेल. आता एकदम म्हणजे जग्गाच काढला आता. पाण्यात नाही साईज दिसली मला लहान. दुकानं नाही भेटत. दुकानं भेटले हेच लई मोठी गोष्ट आहे. का होतं जागाच नाही. तर हेच राहते काय बॉडी काढीच पडते त्यांना तशी. त्याचे ते असते ना लिक्विड. म्हणजे याच्यावर चष्मा द्या आणि टोपी द्या. उद्या पूर्ण साईड न तो कमीत कमी सरका घालना. तो उलटा घातला ना.
उलटा असं का ते अजून छोटे आले. लय झरीकली बाबा एवढं. ज्या गोष्टी पहिले लहानपणी नाही भेटल्या आता करून घ्या. शिकून घ्या. बरोबर आहे. चिपकला हा चिपकला चिपकला नाही तर पाणी नाही गेलं पाहिजे. छोटा ना आपला नाही चिपकला जमला तर पाणी बिनी शिरलं तर बदलून टाकू. हा साधावाला एकदम बेसिक तो सगळ्याजण जास्त वापरतो. तो काय जास्त कंटिन्यू मध्ये ते वापरत बुटे पण पाहिजे तुला. स्विमिंग करायसाठी बुट घेतो बुट. मोठी केस आहे. हे मला बूट घेऊ का स्विमिंग साठी. काय याची टोपी काढून कोणती घ्या कशी करायला लागते. एक सगळ्याला दाखवतो. ती फुल साईज आहे तुम्हाला दाखवतो. असं घालावं लागते. हे असं हटतो. नख नाही लागले पाहिजे. नख पिन आतमध्ये. अच्छा पिन नाही पाहिजे. नख नाही पाहिजे. रबर आहे ना. केवढ्याला आहे. 70 रुपयाची आहे ती 120 रुपये. बघून घ्या ना. मग हे घेऊन घ्या ना. हे कोणती दादा हे चांगली आहे ना. ही चांगली आहे बबल कॅप. फक्त त्याला नख पिन काही नाही लागली पाहिजे नाही तर फाटते. झालं ते पूर्ण मेकअपचं सामान. ठीक आहे. तर चला मी तर घेतले माझे स्विमिंगचा कॉस्ट्यूम, चष्मा, टोपी. यांच्यासाठी पण चष्मा टोपी घेतला. कसं वाटून राहिलं तुम्हाला. चांगलं वाटून. पण पहिले शिकायला मी जाणार आहे. मग आम्ही एका महिन्यानंतर पूर्ण फॅमिली जाणार आहे. मग हे माझ्यासोबतच राहील है ना. चला आता मी स्टोल घेतो मस्त. मग गुरुला घेतो. हे स्टार्टिंग पासून दाखवलं मी. तर मी स्टोल घेतला. मस्त गाऊन पण आहे. आणि पण आता गाऊन म्हणजे थोडं आहे सध्या. पण आता पाईन गाऊन घ्यायचं. मस्त पाऊस चालूच आहे बारीक बारीक. हा माझ्या कॉलेजचा रस्ता. इथून मी जात होती कॉलेजमध्ये. कॉलेज इकडे आहे आतमध्ये जोक चौक. आणि इकडे अंबादेवीचा रस्ता. कॉलेज जवळ आलं की आठवणी येतात. बाकी काय आहे. हे गेले ATM मध्ये. तर असं आहे. आता मी जाणार स्विमिंगसाठी. आता तुम्ही म्हणाल की लय हरिकलीची गोष्ट नाही आहे. आता कसं यांची खूप इच्छा होती. तू हे कर ते कर अमकं कर ढमकं कर. पहिले वेळेचा प्रॉब्लेम होता. आताही वेळेचा प्रॉब्लेम आहे. पण आता मी घरीच असते. पहिले कसं ऑफिसमध्ये गेले की ऑफिस आणि घर. आता मी घरीच असतो. घरीच कामं करत असतो. मग तरी म्हणे हे आपण म्हणे आम्ही उन्हाळ्यातच लावणार होतो. पण उन्हाळ्यात की नाही जमलं. कारण बाहेरचे खूप प्रमोशन होते. बाहेर खूप फिरणं झालं त्याच्यामुळे. पण आता कसं गुरुची ॲडमिशन होऊनच जाईन कुठे ना कुठे. मग एक प्रकारचं शेड्यूल लागून जाईन. आता सोमवारीपासून जाईन. 1 महिना शिकतील आणि मग आम्ही फॅमिलीला. सईला नाही नेत सध्या. नंतर सईला उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही. आता पाहू आता किती दिवस करणार आहे मी त्याच्यावर आहे. आता कपडे तर घेतले. आता माहीत पडणार आहे किती दिवस करणार. तर मी आणि गुरु आणि सई आम्ही कुठे चाललो. बर्थडेला चाललो. बर्थडे आमच्या घराजवळच आहे. चल रे गुरु शूज घाल. इतका आवाज येते असं वाटतं खूप पाणी आलं. पण ॲक्च्युली आहे की नाही झाड इकडे मोठं पिंपळाचं झाड आहे त्याची हवा आहे. तर चला पटकन जाऊन पहिले येऊन जाऊ है ना. चला चल हा चला 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 चला. पाणी येऊन आलं. अरे लाईन गेली आहे काय. अरे यार लाईन गेली आहे का बर्थडेची. इथं समोरच बर्थडे आहे. लाईन गेली आहे. चल जाऊन पाहू आपण. छान डेकोरेशन केलं. बर्थडे गर्ल साईड. तर बड्डेची तयारी झाली होती आणि लाईन पण आली होती. हे बड्डे गर्ल आईचा 5वा वाढदिवस होता. तुम्ही म्हणाल 3 केक. मला वाटते एक अजून माझा तरी वाढदिवस होता. तर म्हणजे यांच्या भावाच्या मुलाचा. त्याचा पण बहुतेक याच्यातच करणार होते. आणि मस्त वाढदिवस झाला. आमच्या एरियातले लोक होते. खूप मजा आली. जेवण वगैरे केलं आम्ही. आणि मग स्टेजवर गेलो. बाळाला गिफ्ट वगैरे दिलं आम्ही. छान खूप छान वाढदिवस केला त्यांनी. हे त्यांचा मुलगा आहे दादांचा. हाय करून द्या.
सांगून चंदीगडचे पाहुणे आले होते आमच्या इथं. लाईन गेली होती. आम्ही चंदीगडची पूर्ण युद्धाची हिस्ट्री ऐकली. आमच्या अंगावर काटे आले. यांना तो अनुभवलाय. यांना तो अनुभव घेतलाय. आता जे चंदीगडचा तो आता म्हणजे आता जे युद्ध झालं भारत पाकिस्तानचं, यांनी सगळा तो अनुभव घेतला की ते काय ते ड्रोन आणि ते सायरन, ते अंधार सगळे सांगत होते. 4 दिवस कसे गेले ना आमच्या, आम्हाला माहित आहे. दुसऱ्या सकाळची आम्ही वाटच नाही त्याला वाटे पाहायला भेटते की नाही पाहत नाही ते पाहिले. पण नाही. आणि ते आपल्या इकडचेच आहे अमरावतीचे, पण आता हे चंदीगड मध्ये असते. यांच्या हस्बंडची ड्युटी आहे. तर हस्बंड कुठे लपले? तिकडे गेले. हे आमची पंजाबन बे देखो इधर. हाय से हॅलो. झोपेतच आहे ते. से हॅलो फिर तुम दिखोगे ना व्हिडिओ में, दिखोगे ना. हे आमचे दादा आहे. हे चंदीगडला असतात आणि बस खूप झोप येत आहे. ते गाणं बंद करत आहे. आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुम्ही आल्या. तर मग आम्ही अंधारातच फोटो काढले कारण लाईन नव्हती. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही नक्की सांगा. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.